आज आपल्याला बघायचं आहे आययुपीएसी नेमिंग. पीएससी नेमिंग. जर आययुपीएसी नेमिंग मध्ये पहिल्यांदा एक आपण रूल्स घेऊया. रूल्स कोणकोणते आहेत? पहिल्यांदा सिलेक्ट काय करायचं? पॉसिबल लॉंगेस्ट चेन. बरोबर, ही सिलेक्ट करायची पॉसिबल लॉंगेस्ट चेन. दुसरा रूल आहे काय करणार? फाइंड आउट करायचं. काय करायचं? फाइंड आउट, सबस्टिट्यूट. बरोबर. आणि थर्ड रूल जो आहे तो काय आहे? गिव्ह टू लोएस्ट लोकंट नंबर. बरोबर. तर हे आपल्याला बघण्यासाठी आता आपण काय करूया की जे आहे त्याच्यावरती पहिल्यांदा सिलेक्ट पॉसिबल लॉंगेस्ट चेन. तुम्हाला तर एक्झाम पर्यंत माहिती आहे. मग मी काय करतो आता, जर थोडीशी मोठी चेन घेतो, सी सी एच सी. बरोबर. आणि हा इथे एक कार्बन जोडतो. इथे एक काय करतो, आणखी एक चेन घेतो, सेम सेम घेतो जरा, म्हणजे का की तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. जर कन्फ्युजन झालं तर परत एकदा रिपीट बघा. बरोबर. एवढं कळलं इथपर्यंत? 1 2 3 4 किती कार्बन आहेत? 4 आहे. असं चेक केलं तरी 1 2 3 4. बरोबर. असं घ्या किंवा असं घ्या. एक सिलेक्ट पॉसिबल लॉंगेस्ट चेन. मी काय करतो, ही जी आहे ती सिलेक्ट पॉसिबल चेन सिलेक्ट करतो. आणि ही सिलेक्ट केल्यानंतर ना मला काय भेटतं की 1 2 3 4. बरोबर. सबस्टिट्युएंट भेटलंय मला. या कार्बनवरती काय आहे? सबस्टिट्युएंट आहे. आणि या कार्बनवरती सबस्टिट्युएंट असल्यामुळे आता इथं मी काय करणार आहे, जो सबस्टिट्युएंट भेटतोय, काय भेटतोय? सबस्टिट्युएंट भेटतोय. कुठे आहे? इथे आहे. हा सबस्टिट्युएंट भेटला. थर्ड रूल काय सांगतो? गिव्ह टू लोएस्ट लोकल नंबर. मी या साईडनी काउंट केलं तर काय येतो? सेकंड येतो. पण या साईडनी काउंट केलं तर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ. बरोबर. हा फोर्थ नंबरला येतो. इथपर्यंत एवढं समजलं. आता पुढचा बघू. पुढच्या याच्यामध्ये काय कंपॅरिझन करून दाखवतो तुम्हाला. ही सिलेक्ट लॉंगेस्ट पॉसिबल चेन केली, 1 2 3 अँड 4. बरोबर. ही सेम आहे. या कार्बनला काय आहे? हा कार्बन जो आहे हा काय आहे? सबस्टिट्युएंट आहे. बरोबर. हा सबस्टिट्युएंट आहे. तर मी या साईडनी काय करतो, आता या साईडनी नंबर देतो. कोणत्या? या साईड. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. बरोबर. मग आता ह्या दोन स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय काय सेम दिसतंय की जे सेम आहे. म्हणजेच काय आहे की मी या साईडनी जर नंबर दिले तर मला हा जो नंबर आहे तो कसा भेटतोय? लोएस्ट भेटतोय. कसा भेटतोय? लोएस्ट भेटतोय. पण या साईडनी मी जर एंट्री केली तर काय भेटतोय? हायएस्ट नंबर भेटतोय. बरोबर. जो हायएस्ट नंबर आहे, हा हायएस्ट नंबर मला काय युजफुल आहे का? नाही. तर मला रूल काय सांगतोय? माझा रूल सांगतोय ड्यू टू लोएस्ट लोकंट नंबर. जर समजा तुम्ही स्कूलमधून घरी जात असाल किंवा कॉलेजमधून घरी जात असाल, तर घरी जाण्यासाठी लांबचा रस्ता प्रेफर करता का जवळचा करता? ऑब्विसली तुम्ही जवळचाच प्रेफर करणार आहे. मग याच्यामध्ये मी पण ज्यावेळेस चेन आहे त्या चेन मध्ये मी काय करणार आहे की मला ज्या साईडनी जवळ नंबर येते सबस्टिट्युएंटला त्या साईडनी नंबर काय करणार आहे? मी राईट डाऊन करणार आहे. सेम कंडिशन इथं पण आहे. इथं 4 येत होता या साईडनी, थर्ड नंबरला आहे इथं. पण या साईडनी मी काउंट केल्यानंतर किती येतोय? या साईडनी काउंट केल्यानंतर ना हा सेकंड येतो. बरोबर. तर हे झालं नंबर. बरोबर. तर आता मी इथं काय करतो, हा याची व्हॅलेन्सी कंप्लीट करून घेतो जरा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की याचं नाव मी कसं लिहू शकतो. हा CS3 आहे, हा H राहिला, इथं CS2 राहिला, इथं CS3 राहिला. बरोबर. मी आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं व्हॅलेन्सी कशी कंप्लीट करायची. बरोबर. आणि ह्याचे CS3, याच्यामध्ये CS3, CS2, H अँड CH3.
याचा एक CS3. बरोबर. तर आता मला दोन्हींची पण नावं सेमच आहेत. बरोबर. मी कोणत्याही साईडने घेतलं तरी म्हणजे काय की हा सेकंड नंबरलाच आहे, इथं पण सेकंड नंबरलाच आहे. हा जो CS3 असतो आपण त्याला काय म्हटलं जातं? CS3 ला म्हटलं जातं मिथाईल बोललं जातं. बरोबर. हा CS3 असेल तर मिथाईल बोललं जातं. CS3 CH2 याला म्हटलं जातं इथाईल. C3H7 ह्याला बोललं जातं प्रोपाईल. बरोबर. तर मी याचं नंबरिंग देताना आता नंबर दिलेत. मला सबस्टिट्यूएंट भेटलाय सेकंड नंबरला आहे. सेकंड नंबरला आहे म्हणून काय करणार? सेकंड मिथाईल. होल पॅरेंट चेन कोणाची आहे? किती जणांची आहे? 4 जणांची आहे. आणि 4 जण असल्यामुळे आपण काय म्हणतो त्याला? ब्युटेन बोलतो. बरोबर. तर मला जे नाव भेटलेलं आहे ते काय भेटलंय? 2 मिथाईल ब्युटेन. ह्याचं पण सेमच होईल. म्हणजे काय? सेकंड नंबरला आहे. सेकंड नंबरला आहे म्हणून काय? 2 मिथाईल आणि हा होल पॅरेंट चेन जी आहे ती काय आहे? ब्युटेन आहे. आहे ना? क्लिअर?